हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण कृष्ण। हाय फ्रेंड्स, मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन व्लॉग पाहत राहा। तर आज आहे अनंत चतुर्दशी, तर आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप द्यायचा आहे आज। तर सगळ्यांनाच असं भारावून आलेलं आहे, सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येतं बाप्पाला निरोप द्यायचा म्हटलं की। तर घरच्या बाप्पाला आम्ही निरोप दिलेला आहे आणि सोसायटीमध्ये पण असतात बाप्पा, तर बाप्पाची मिरवणूक असते, त्याच्यानंतर विसर्जन असतं सोसायटीमध्ये पण। तर हे पहा छान तयार झालेले आहे मी अशी। आदर्श पण छान तयार झालेला आहे, आदर्श इकडे बघ, आदर्श पण छान तयार झालेला आहे। आणि सोसायटीमध्ये सगळ्यांनी ठरवलेलं आहे की ही अशी जी कलर व्हायरल साडी आहे ती व्हायरल साडी सगळ्यांनी घालून यायचं म्हणून मी पण हीच साडी घातलेली आहे। चला आता सोसायटीमधले सगळे दिसतील तुम्हाला हीच साडी घालून आलेले दिसतील। तर आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे स्किप न करता पूर्ण पहा। हे पहा, आम्ही सोसायटीतील सर्व फ्रेंड्स बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी मंदिराजवळ येऊन थांबलो। तर बऱ्याच जणींच्या साड्या सेम आहेत, मी सांगितलेलं आहे तुम्हाला अगोदरच। आणि आता थोड्याच वेळात बाप्पाची आरती होणार आहे आणि त्यानंतर मग बाप्पाचं विसर्जन होणार हरे राम राम हरे। बाप्पाचं आगमन झाल्यापासून सोसायटीमध्ये रोज नवनवीन कार्यक्रम होते। आम्ही पण घरातली कामं पटापट आवरून खाली येत होतो सर्वजणी कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी। तर खूप छान कार्यक्रम होते आणि आज शेवटचा दिवस आहे, आज बाप्पाला निरोप द्यायचा आहे। त्यामुळे हे पहा सर्वांनी एकच गर्दी केलेली होती मंदिरामध्ये आणि सर्वजण बाप्पाला डोळे भरून पाहून घेत होते, कारण आता बाप्पा 1 वर्षानंतरच येणार होते। तर सगळ्यांना फार वाईट वाटत होतं, पण तरीही त्यांना हे करणं काय निरोप देणं खूप गरजेचं आहे, तेव्हाच ते पुढच्या वर्षी लवकर येतील। तर मी ही पहा बाप्पाची पूजा केली आणि बाप्पांना छान डोळ्यात साठवून घेतलं आणि म्हटलं काही चुकलं असेल तर माफ करा आणि पुढच्या वर्षी लवकर या।
व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वर्षा चिखले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.